चला तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या नवीन वर्षामध्ये आपण नवीन ध्येय धरूयात, नवीन आव्हानाला आपण समोर जाऊयात. हरायचं नाही, थकायचं नाही. उठ जागा हो, आरसीसीचा धागा हो. उठ जागा हो, आरसीसीचा धागा हो. हे मुला जागा हो, आरसीसीचा धागा हो. हे वाक्य म्हणत गेल्या 20 वर्षांहून अधिकचा काळ लातूरच्या ट्युशन एरियात नावलौकिक मिळवलेले आणि सध्या राज्यासह देशभरात चर्चेचा विषय ठरलेले शिवराज मोटेगावकर हे नाव आपल्याला नवीन नाही. नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर कनेक्शन समोर आलं आणि या माध्यमातून 11वी-12वीच्या शिकवणीसाठी सुप्रसिद्ध असलेला लातूर पॅटर्न सध्या बदनामीच्या भोवऱ्यात सापडला आहे. लातूरचा ट्युशन एरिया म्हणजे साधा सुद्धा ट्युशन एरिया नाही, तर मोटेगावकर सारख्या धनदांडग्या क्लास चालकांसाठी पैसे छापण्याची फॅक्टरी आहे. एकीकडे डॉक्टर इंजिनियर घडवणारी फॅक्टरी म्हणून मोटेगावकर जरी आपल्या क्लासची जाहिरात करत असले तरी खऱ्या अर्थानं याच लातूरच्या ट्युशन एरियाचं अर्थकारण आपण समजून घेतलं तर 1000 कोटींच्या वर वार्षिक उलाढाल अन सरकारला टॅक्सच्या माध्यमातून मिळत असलेलं गाजर यावरून हा विषय फक्त नीट पेपर फुटी एवढाच मर्यादित नसून हे लातूर हाय पिल्लू उगं एवढ्यात विषय मिटत नसते हे वाक्य आवर्जून आठवतं. नमस्कार, मी संतोष. तुम्ही पाहताय थोडक्यात. लातूर मराठवाड्यासह महाराष्ट्रातील 11वी आणि 12वीच्या शिक्षणासाठीचं माहेरघर. एरवी 12वीच्या परीक्षेत अव्वल निकाल देणाऱ्या याच शहरातील शिक्षक नीट पेपर फुटीचे मास्टरमाइंड म्हणून समोर आल्याची चर्चा सुरू असताना आता दुसरीकडे येथील अर्थकारण समजून घेणं महत्त्वाचं आहे. लातूरमध्ये दरवर्षी साधारणतः 20 ते 25 हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. शहराच्या उद्योग भवन परिसरात तब्बल शेकडो क्लासेस आणि याच क्लासेसची लाखात असलेली फी. सर्वसामान्य कुटुंबातील राज्यभरातून अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून लातूरात दाखल होतात. सुरुवातीला डाळींच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं लातूर कालांतरानं लातूर पॅटर्न नावानं ओळखलं जाऊ लागलं. याचं कारण म्हणजे येथील 12वी नंतर विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण लागत असलेला निकाल. आधी ट्युशनच्या लाखांच्या फीसचं गणित समजून घेतल्यानंतर क्लास चालक टॅक्सच्या नावाखाली सरकारची करत असलेली फसवणूक देखील लक्षात घेतली पाहिजे. लातूरमध्ये नीट JEE ची तयारी करून घेणाऱ्या क्लासची संख्या शेकडोंमध्ये आहे. या क्लासेसमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील आहेत. जेव्हा हे विद्यार्थी नीटसारख्या परीक्षांच्या तयारीसाठी या कोचिंग संस्थांमध्ये प्रवेश घेतात तेव्हा अनेकदा आकारली जाणारी फीस अवाजवी असते. लाखोंची फीस भरून हे विद्यार्थी प्रवेश घेतात खरे, पण अनेकदा हेच कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांकडून फीस कॅश स्वरूपात घेतात. यामुळे विद्यार्थ्यांकडून फीस आकारून जमा केलेल्या पैशांवर कर आकारला जात नाही. यामुळे हे क्लासेस कर चोरी करताना दिसून येतात. लातूरमध्ये ही कॅश इकॉनॉमी मोठ्या प्रमाणात फोफवताना दिसून येते आणि याच कॅश इकॉनॉमीमधून RCC सारख्या कोचिंग क्लासेसनं करोडोंची माया जमावली आहे. आता या क्लासेसचं गणित तुम्ही ऐकलं तर डोक्याला हात लावाल. 2 वर्षासाठी हे कोचिंग क्लासेस एका विद्यार्थ्याकडून 1.5 ते 2 लाख रुपये फीस आकारतात. तसंच यामध्येही एक चाळणी लावली जाते. ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत त्यांना जास्त फीस आकारली जाते. याच क्लासेसनं विद्यार्थ्यांना राहण्यासाठी आपापले हॉस्टेल्स देखील उभारले आहेत. या हॉस्टेलची फीस वर्षासाठी साधारणतः 1.5 लाख रुपये आहे. याशिवाय शहरात अभ्यासिकेसाठी एका विद्यार्थ्यांना 1000 ते 1,500 रुपये फीस आकारली जाते. म्हणजेच 2 वर्षांसाठी एका विद्यार्थ्याचा साधारणतः 3.5 ते 4 लाख रुपये खर्च होतो. म्हणून लातूरमधील सर्व कोचिंग क्लासेसचा विचार केला तर त्यांची वार्षिक उलाढाल 1000 कोटींच्या घरात असल्याचं बोललं जाते. तसंच विद्यार्थ्यांना आकारली जाणारी अवाजवी फीस, कोचिंग क्लासेसचं करोडोंचं अर्थकारण, अधिकाधिक विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी केलेली मार्केटिंग आणि कोचिंग क्लासेसमधील तीव्र स्पर्धा यामुळं लातूरसारख्या शहरातील गुन्हेगारीही वाढताना दिसून येते. 21 जून 2018 सालचं प्रकरण तुम्हाला आठवत असेल. स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण यांचा खून करण्यात आला होता. अविनाश चव्हाण याची हत्या क्लासेसच्या जीवघेण्या स्पर्धेतून आणि व्यावसायिक वादातून झाल्याचं तपासातून समोर आलं होतं. त्यावेळी लातूरच्या कोचिंग क्लासेसमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली होती. कुमार मॅथ्स क्लासेसचे संचालक चंदन कुमार यांनीच व्यावसायिक वादातून अविनाश चव्हाण याची हत्या केली होती. अविनाश चव्हाण हत्या प्रकरणातही संशयाची सुई RCCचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्यापर्यंत आली होती. राज्यभरातल्या अनेक शहरात अशा खाजगी क्लासेसचं पेव फुटलेलं दिसून येतंय. या क्लासेसकडून विद्यार्थ्यांची होणारी फसवणूक, हे क्लासेस सरकारपासून करत असलेली करचुकवेगिरी आणि वाढणारी गुन्हेगारी या सगळ्यावर नियंत्रण आणण्यासाठी शासनानं कडक पावलं उचलायला हवेत का? आणि त्याशिवाय पेपर फुटीत RCC सारख्या क्लासचं नाव आल्यामुळं अख्खा लातूर पॅटर्न बदनाम झालाय का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.